पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पासमोर अथर्वशीर्ष पठण करण्यात आले। कृषी पंचमी निमित्त 35,000 महिलांचा अथर्वशीर्ष पठण पाहायला मिळते। दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठणाची परंपरा अजूनही कायम आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पासमोर पहाटे 6 वाजल्यापासूनच सामूहिक अथर्वशीर्ष पठण सुरू आहे। 35,000 महिलांच्या एकत्रित सामूहिक अथर्वशीर्ष पठणानं आसमंत भारावून गेलाय। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार सुनेत्रा पवार उपस्थित आहेत। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। कृषी पंचमी निमित्त आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पासमोर जवळपास 35,000 महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलेलं आहे। माझ्या मागचे दृश्य पाहतोय, हजारो महिला पहाटे 6 वाजता या ठिकाणी अथर्वशीर्ष पठणासाठी आलेल्या होत्या आणि गजर करून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर या महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलेलं आहे। पहाटे या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने सकाळ मात्र अतिशय शुभ झालेली आहे। दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं 135वं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं जवळपास 35,000 महिलांना एकत्रित आणत हे सामूहिक अथर्वशीर्ष पठण आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आपण महिलांचा उत्साह पाहतोय। अगदी पहाटेपासूनच महिला या ठिकाणी एकत्रित आलेल्या पाहायला मिळतात। अगदी तरुण मुलींपासून ते ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा या एकत्र आलेल्या होत्या आणि सामूहिकरित्या दगडूशेठ गणपती बाप्पासमोर हे अथर्वशीर्ष पठण करण्यात आलेलं आहे। आणि दरवर्षी गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर ऋषी पंचमीला अशा पद्धतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण आहे ते पुण्यातल्या या महिलांकडून केलं जातं। कॅमेरामॅन तुषार अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। I am enjoying a lot thanks to Global Ganesh Festival and I'm having an amazing experience, unforgettable. The Shri Shivaji Mardani Akhada 3 years ago, last year and this year also. Yesterday morning for the first day, they gave me this amazing chance and I'm so grateful. But this time I'm having a whole experience, not just only performing. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।